त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आली आहे। दर्शनाच्या काळा बाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 2 दिवसांपूर्वी कडलगच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। एका भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये उकळल्याचा पुतण्यावर आरोप करण्यात आला आहे। मंदिर संस्थानच्या विश्वस्तालाच अटक झाल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ माजली आहे। आरोपी पुरुषोत्तम कडलग आणि गुटीराम पेहरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ईडीला मी पत्र असं दिलं आहे सर सॉरी की ह्या देवस्थान हे खूप मोठं आहे, त्याची गरिमा खराब झालेली आहे, त्यामुळे तुम्ही त्याची चौकशी करा। तर मला ईडीच्या जे डायरेक्टर आहेत त्यांनी असं सांगितलं की मॅडम आपके पास FIR आहे का राठी कोर्टची? तर मग ती कोर्टाची वाटतं FIR होत नसते। तर मी त्यांना माझं लेखी सगळं म्हणणं मांडलं, कारण देवस्थानची गरिमा कमी नाही झाली पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे। आणि मुंबई चॅरिटी कमिशनर यांनी याच्यात लक्ष घालून आमची निवड मुंबई चॅरिटी कमिशनरांनी केली का ती नाशिकला घेतली, म्हणून हा सगळे वाढत चाललेला आहे। आणि हे असंच वाढलं तर मग खरं सत्य कधीच बाहेर येणार नाही। 25 भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3-3 हजार रुपये घेतलं जातं या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोपी पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली, त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलग यास अटक केलेली आहे। याच्यामध्ये संपूर्ण ही कारवाई एव्हिडन्स बेस आहे। आतापर्यंत 2 लोकांना अटक केलेली आहे, आणखी काही नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्या नावाच्या आधारावर त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे। शरद पवारांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष असलेला पुरुषोत्तम कडलग त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूर दूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या ठेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, हे पक्षीय राजकारण आता सुरू झालंय, ते थोडं बाजूला ठेवू, मात्र भाविकांची अशा प्रकारे लुटमार सुरू आहे। अर्थात आतापर्यंत दोघांना अटक झाली, हे प्रकरण काही 2-4 मर्यादित नसेल, आणखी बरेच जण यामध्ये सहभागी असण्याचा संशय आहे। जर बघितलं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते गंभीर आणि धक्कादायक आहे। ज्या पद्धतीनं 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वराची ओळख आहे, दररोज हजारोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येत असतात, मात्र VIP दर्शनाच्या नावाखाली कशा पद्धतीने लूट होते याबाबतच्या अनेक तक्रारी यापूर्वी देखील समोर आलेल्या आहेत। मात्र हे जे प्रकरण आहे हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे। यामध्ये 3 भाविकांकडनं 3-3 हजार रुपयाप्रमाणे 9 हजार रुपये घेण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं जे स्टिंग ऑपरेशन आहे हे पोलिसांच्याच माध्यमातून करण्यात आल्याची माहिती सुद्धा स्वतः पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेली आहेत। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण रॅकेटमध्ये थेट विश्वस्तांचं नाव आता घेण्यात आलेलं आहे। पुरुषोत्तम कडलग हे जे आहेत यांना कालच्या दिवशी अटक करण्यात आलेली होती, आज कोर्टात देखील हजर करण्यात आलेलं होतं। त्यांना 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहेत। काही आरोपी फरार देखील आहेत, ते त्यांचे नातलग असल्याची देखील माहिती मिळते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर आता पोलिसांकडनं तपास केला जाईल। एका बाजूला आरोप प्रत्यारोप सगळ्या या दरम्यान सुरू झालेले आहेत, कारण राजकीय रंग देखील या सगळ्या प्रकरणाला लावला जातोय। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर भाविकांना दर्शनासाठी या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीने गंडवलं जायचं हे देखील या निमित्तानं समोर आलेलं आहे। त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा स्वरूपाची थेट विश्वासावर कारवाई या सगळ्या निमित्तानं होताना दिसते, त्यामुळे हा गंभीर प्रकार मानला जातो। येत्या काळामध्ये तपासात काय समोर येतं हे बघावं लागणार आहे। खरंय किरण, आणि येत्या काळामध्ये या प्रकरणाची व्याप्ती वाढते का, आरोपींची संख्या वाढते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।